तर रामराम मंडळी. सकाळी उठलो आणि पहिली धाव घेतली कामासाठी. सीएसटी कडे लोक ट्रेनला लटकून प्रवास करत असतात आणि मी मात्र मस्त शांतपणे विरुद्ध दिशेने एकदम झोपलेल्या बाबाजी सारखं ऑफिसला पोहोचलो. पण काम करताना एकच विचार डोक्यात, हे काम कुणी बरं सुरू केलं असेल याचा शोध सीबीआयने घेतला पाहिजे. संध्याकाळ झाली, काम आवरलं आणि परतीचा प्रवास सुरू केला. घरी पोहोचताच फ्रेश होऊन आईने मला महासंकटात टाकले. आलायस तर लगेच खोबरं किसून दे. खोबरे किसून झाल्यावर मी आईला लाडू पॅकिंग साठी मदत केली. हे सर्व करून मला कंटाळा आला, म्हणून टाइमपास साठी मी माझ्या बारक्या डॉनकडे गेलो. तिथे गेल्यावर मला एक वेगळेच दृश्य दिसले. तिच्या मांडीवर एक प्राणी होता. तो म्हणजे घर पाठीवर घेऊन फिरणारा आळशी मित्र, म्हणजेच कासव. आमचा बारका डॉन स्वतः खायला बसला की त्या बारक्या कासवांना देखील खायला घालतो. ते बिचारं कासव खाऊन एवढं सुस्तावलं की ते उलट होऊन झोपी गेलं. हो, तो झोपला, पण तुम्ही झोपू नका. अशाच मजेदार ब्लॉग्ससाठी आताच सबस्क्राईब करा, नाहीतर तुमच्या हातात लाडू येतील, खायला नाही पॅकिंग करायला. आणि खोबऱ्याचं किसणं मात्र बोनस म्हणून मिळेल.